नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला तर मखाण्याचे फायदे तर माहितीच असेल. तर आज आपण ना मखाण्यामध्ये दही घालून ना अगदी छान सर्वांना आवडणारी अशी रेसिपी करत आहोत ना. एकदा केले ना तर पुन्हा तुम्हाला करायला सांगतील बरं का, इतकी छान जबरदस्त आहे. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये बनवून तयार होते. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. इथं एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना 1 कप इतका बारीक रवा घेतला आहे बघा. अगदी मोठा रवा असेल ना तो घेतला तरीसुद्धा चालेल. आता हा रवा 1 कप इतका घेतला. त्याच्यासाठी ना 1 कप इतका मखाना घेतलेला आहे बघा. मखाण्याचे सांगावे तितके फायदे कमी आहेत बरं का. मखाण्यामध्ये ना कमी कॅलरीज त्याचबरोबर मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर हे जास्त प्रमाणात असते. त्याच्यामुळे हाडे मजबूतीसाठी, मधुमेह नियंत्रणात, त्याचबरोबर वजन कमी करण्यास, हाडे मजबूती, त्याचबरोबर ना हृदयासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवणं, हे असं मखाण्याचे सांगावे तितके फायदे कमी आहेत. आता बघा 1 कप इतके मखाने घेतले, त्याच्यामध्ये ना अर्धा कप इतकं घट्ट दही घालत आहे बघा. दही जर तुमचं आंबट असेल तर जरा कमी घाला. आता दही तर माझं आंबट नव्हतं म्हणून जरा मी दही जास्त घातलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 कप इतकं पाणी घेतलं आहे, थोडं थोडं करून घालणार आहोत. 1 कप रवा घेतला का नाही, मग 1 कप पाणी आपल्याला लागणारच आहे. पण एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून घालूयात. आता आपण हे ना एक जवळजवळ 10 ते 15 मिनटं भिजत ठेवणार आहोत बरं का. म्हणजे ना असं दह्यामध्ये मखाने, रवा भिजत घातल्यामुळे ना मखाने हे नरम होतात आणि रवा हा फुलला जातो बघा. त्याच्यामुळे असं भिजत ठेवणार आहोत. अगदी हा नाश्ता तुम्हाला सकाळी खूपच लवकर करायचा असेल, मग रात्री भिजत घातला तरीसुद्धा चालेल किंवा सकाळी आयत्या वेळेससुद्धा इतर तयारी करूसपर्यंत हा भिजला जातो. मस्त मिसळून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात. तोपर्यंत का नाही आपण बाकीची फुडली तयारी करून घेऊयात. तुम्हाला बघा आपण नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज मस्त पौष्टिक असा झटपट आपण नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. जे की तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा सकाळी रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल, मग हा झटपट नाश्ता बनवून देऊ शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो बघा आणि मस्त खायला टेस्टीसुद्धा लागतो. आता हा नाश्ता करणार आहोत आपण. मग त्याच्यासोबत खाण्यासाठी ना मस्त टॅमॅटो कांद्याची ना चटणी करून घेऊयात. त्याच्यासाठी बघा मध्यम आकाराचे कांदा ना उभा पातळ चिरून घेतला आहे आणि कांदासुद्धा रफलीच असा चिरून घेतलेला आहे. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि थोडंसंच तेल घातलं आहे बघा, 1 पावपळी इतकं तेल पसरून घेतलेलं आहे आणि उभा पातळ चिरलेला कांदा घालूयात. कांदा हलका लालसर आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग काळसर करायचा नाही. आपण इतर भाजीसाठी वगैरे करत असताना किंवा वाटण्यासाठी जर कांदा भाजत असो तेव्हा खूप काळसर लालसर असा कांदा करतो, तसा करायचा नाही. हलकाच आपला तांबूस असा रंग आला की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे. टॅमॅटोसुद्धा ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत. आपण चटणी करत आहोत का नाही, त्याच्यासाठी इथं छान लागावी चटणी 4 ते 5 इतक्या लसणाच्या पाकळ्या घालत आहे. त्याचबरोबर अर्धा इंच आलेचे तुकडे घालत आहे. त्याचबरोबर ना लाल सुकी मिरची 1 इथं मोडून घालत आहे. रंग छान येतो का नाही म्हणून. अगदी तुम्ही भिजत घातलात ना मिरच्या तरीसुद्धा चालेल आणि लाल मिरची नसेल तर इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. सर्व छान असं मिसळून झालं की ह्याच्यामध्ये साधारण 1 पाव ग्लास इतकं पाणी घालायचं आपल्याला. म्हणजे ना टॅमॅटो वगैरे छान प्रकारे गळला जाईल, शिजला जाईल म्हणून. आणि मस्त मंद आचेवरती झाकण ठेवून ठेवायचं आहे एक 2 ते 2.5 मिनटासाठी. असं पाणी आटल्यासारखं वाटलं का नाही, मग आपण झाकण काढून घेणार आहोत आणि छान प्रकारे बघू शकता म्हणजे जो टॅमॅटो आहे तो आपला गळलेला आहे, नरम झालेला आहे. आता पण जे पाणी आहे का नाही त्याच्यातलं ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी बघा इथं पूर्णपणे पाणी आटवून घेतलेलं आहे. आता खाली गॅस बंद करून ना पॅनमध्येच असंच ठेवायचं आहे पसरून बघा. म्हणजे ना हे थंड होईल. आणि रंग बघा कांदा टॅमॅटोचा बदलू दिलेला नाही, पण हे छान प्रकारे मऊसूत शिजलेलं आहे. शिजल्यामुळे ना चटणी आपली छान प्रकारे वाटली जाते. आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आहे. गरम गरम असताना तुम्ही जर वाटायला गेलात तर मिक्सरच्या जारमध्ये ना गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमच इतकं लाल तिखट, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मिक्सरला वाटून घेऊयात बारीक जमेल तितकं. आता पाणी घातलेलं नाही, त्याच्यामुळे जितकी चटणी तुम्हाला घट्ट पातळ हवी का नाही त्याच्यानुसार पाणी घालू शकता. तर थोडंसंच पाणी घातलं म्हणजे चटणीसुद्धा मस्त आपली वाटली जाईल. आता बघा जे लाल तिखट वापरलं तर त्याच्यामुळे ना छान असा रंग देखील आलेला आहे. ही तर आपली तयार कांदा टॅमॅटोची चटणी चटपटीत तयार झाली. आता आपण ह्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. चटणी खूप घट्ट आहे का नाही आणि मिक्सरच्या भांड्याला बरीच अशी लागलेली होती, म्हणून थोडंसंच पाणी घालून ना मी ह्या चटणीवरती पाणी घालून मिसळून घेत आहे बघा. ही चटणी करत असताना ना वाटणामध्ये कोथिंबीर घालायची नाही, नाहीतर रंग बदलला जातो. तुम्हाला म्हणले होते कांद्याचा सुद्धा रंग बदलायचा नाही, नाहीतर काळसर अशी चटणी होते, अशी लालसर होत नाही. त्याच्यामुळे ही सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे.
आता ह्या चटणीला ना आपण फोडणी देऊया. त्याच्यासाठी फोडणी पात्रामध्ये बघा एक पावपळी इतकं तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये ना पाव चमच इतके मोहरी, पाव चमच जिरे आणि कढीपत्त्याचे पाणी घातले. फोडणी आपली चांगली तडतडायला लागली की मग ह्या चटणीवरती घालून मिसळून घेणार आहोत आणि मस्त इथं आपली चटणी तयार झाली. इडली, डोसा, सांबर किंवा आप्पे ह्याच्यासोबत ही चटणी खाऊ शकता. अप्रतिम लागते. आता बघा तोपर्यंत का नाही आपण जो रवा भिजत घातला होता तो छान प्रकारे फुलून वर आला आहे. शिवाय ना आपला मखानासुद्धा अगदी नरम झालेला आहे. तुम्हाला इथं समजतच असेल. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ना इथं मोठं मिक्सरचं जार काढून घेतले आणि त्याच्यामध्ये ना सर्व हे काढून घेऊयात. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे पोहे धुवून पाण्यामध्ये भिजत घालून इथं वापरत ना तरीसुद्धा चालेल. आता बघा हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. पण थोडंसंच ना एकदा मिक्सरला फिरून घेतलं आणि नंतर पाणी घातलेलं आहे बघा. आता पाणी जास्त एकदम घालायचं नाही बघा, नाहीतर हे जे मिश्रण आहे ना ते पातळ होतं बघा. म्हणून ना अर्धा कप इतकं पाणी घेतलं आहे, त्याच्यातलं पाव कप पाणी घालून ना मस्त बारीकसर असं हे वाटून घेतलं आहे. आणि इथं आपलं हे मिश्रण जे बॅटर आहे ते तयार झालं. आपण मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. ह्याच्यापेक्षा पातळ करायचं नाही बरं का. इतपतच ना जराशी असं घट्ट ठेवायचं बघा. जसं आपण इडली डोश्यासाठी बॅटर करतो ना, मिश्रण करतो, अगदी तसं झालेलं आहे बघा हे. आतापर्यंत आपण ह्याच्यामध्ये मीठ नव्हतं घातलं, तर आता आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार, साधारण एक अर्धा चमच इतकं आणि मिसळून घेऊयात. हा नाश्ता अगदी मऊ लुसलुशीत छान जाळीदार व्हावा ना, याच्यासाठी एक चिमूटभर इतका सोडा घालत आहे मी. अगदी न वापरता तुम्ही केलात ना नाश्ता तरीसुद्धा चालेल, पण थोडासा कडक होतो, बाकी काही नाही. ह्याच्याऐवजी थोडासा पाव चमच इतका इनो वापरला तरीसुद्धा चालेल. आणि फटाफट छान प्रकारे इथं मिसळून घेतलेलं आहे बघा. मस्त इथं आपलं हलकं हे बॅटर हे मिश्रण तयार झालं. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती तवा ठेवला आहे आणि तव्याला ना थोडंसं इथं तेल लावून घेतले बघा. अगदी न लावता केलात तरीसुद्धा चालेल, कारण हा तवा नॉनस्टिक असल्यामुळे ना बिलकुलसुद्धा चिटकत नाही. तयार केलेलं मिश्रण ना आता इथं साधारण 1 पळी ते 2 पळी इतकं सोडायचं, पसरून घ्यायचं नाही, जरा जाडच ठेवायचं बघा. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात 1 मिनटासाठी. गॅस हा खाली बारीक ठेवायचा बरं का. आणि वरली बाजू सुकल्यासारखी वाटली की पलटी करून घेऊयात. आणि वाव, जाळी बघितल्यात का? तुम्हाला इथे जवळून दाखवलेलं आहे. आता तुम्ही ह्या नाश्त्यापासून ना असे मस्त स्पंच डोसे म्हणतात ना तसे करू शकता. अगदी मऊ लुसलुशीत ओटाने खाता इतके छान होतात. नाश्त्यासाठी असो किंवा मुलांना टिफिनसाठी असा नाश्ता करू शकता. शिवाय आणखीन तुम्हाला 2 पद्धती सांगते. त्याच्यामधली ही एक पद्धत बघा दुसरी. ते म्हणजे सेम मिश्रण तव्यावरती घालून घ्यायचं, हलकं असं पसरून घ्यायचं आणि वरून ज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या घालू शकता. जसे की बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर बारीक चिरलेली सिमला, त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरून कोथिंबीर आणि किसलेलं गाजरात घालत आहे. अगदी तुम्ही टॅमॅटोचा आतला भाग काढून बारीक बारीक चिरून टॅमॅटोसुद्धा इथं घालू शकता. ज्या कुठल्या भाज्या आवडतात त्या वापरू शकता. जसं की बारीक चिरून कोबीसुद्धा इथं वापरू शकता. आता काय करायचं, वरून थोडंसंच का नाही लाल तिखट भुरभुरून घ्यायचं, कारण वर भाज्या घातल्या का नाही चवीला लागावे ह्यासाठी. आणि थोडंसंच मीठ भुरभुरून घ्यायचं, बस इतकंच करायचं आहे आपल्याला. खाली गॅस बारीक ठेवलेला आहे बरं का. कडेने थोडंसंच तेल सोडून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि बघा छान वरली बाजू सुकल्यासारखी वाटली की झाकण काढूयात आणि हलकं ह्या भाज्या ज्या आहेत ना त्या आपण दाबून पलटी करून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी ना छान असं मस्त आपल्याला शेकून घ्यायचं आहे. वाव, बघू शकता अगदी रंग मस्त आला का नाही. तुम्ही ह्या पद्धतीसुद्धा असा नाश्ता करू शकता. अगदी खायला मस्त अप्रतिम लागतो. दिसायला जितका छान दिसतो ना तितका चवीला देखील. आता तिसरा प्रकार तुम्हाला दाखवते. ते म्हणजे बघा आपण तयार केलेलं मिश्रण इतकं आहे. त्याच्यामध्ये काही भाज्या घालत आहे. ते म्हणजे किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर बारीक चिरलेली सिमला, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. बाकी जसं तुम्हाला सांगितलेलंच आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता. आणि सर्व काही आता आपण हे मिसळून घेणार आहोत. आता तुम्हाला वाटलंच तर ह्याच्यामध्ये तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकता. जसं की तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, बारीक चिरून कढीपत्ता घाला. फोडणी चांगली तडतडली की ह्याच्यावरती घालू शकता. आता बघा छान असं आपलं दाटसर हे मिश्रण असावं बघा, मस्त आहे. आता ह्या मिश्रणापासून ना तुम्ही अप्पेसुद्धा करू शकता. फक्त अप्पे पात्राला तेल लावायचं आहे आणि हे मिश्रण घालायचं आहे. मस्त खमंग छान खुसखुशीत अप्पे होतात बरं का. आता इथं मी तुम्हाला वेगळाच प्रकार दाखवते. ते म्हणजे एक पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये थोडंसंच तेल लावून घेतलं आहे आणि मग ना थोडीशी मोहरी भुरभुरून घेतले, जिरे भुरभुरून घेतले आणि तीळ भुरभुरून घेतले. आणि बघा फोडणी छान प्रकारे इथं तडतडायला लागलेली तुम्हाला दिसत असेल. आणि आता आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं ना ते घालून हलकं एकसारखं सगळीकडे पसरून घेणार आहोत. आता ह्याच्यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ना हे भाजून घ्यायचं आहे. कारण हे जरा जाड असल्यामुळे भाजायला जरा वेळ लागतो. गॅस बिलकुलसुद्धा वाढवायचा नाही, बारीकच ठेवायचा. बघा वरली बाजू सुकल्यासारखी वाटली की आता आपण हे पलटी करून घेणार आहोत. आणि बघा रंग किती सुरेख छान आलेला आहे.
खालची बाजूसुद्धा आता आपण अशीच भाजून घेणार आहोत. गॅस बिलकुलसुद्धा वाढवायचा नाही, बारीकच ठेवायचा. तुम्हाला वाटलंच तर कढईने थोडंसं तेल सोडून घेतला तरी चालेल, अगदी नाही सोडून तेल घेतला तरीसुद्धा चालेल. तेलाच्या ऐवजी बटर किंवा तुपाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवलं आहे, कारण पाठीमागची जी बाजू आहे ना, तीसुद्धा चांगल्या प्रकारे ना आपली भाजून व्हावी ह्याच्यासाठी. आणि मस्त बघा, आता पलटी करून घेतलेला आहे. असं मी 2 वेळा करून घेतले बरं का. आणि दोन्ही बाजूने छान असा रंग आलेला आहे बारीक गॅसवरती. म्हणजेच की हा आपला चांगल्या प्रकारे नाश्ता भाजून झाला आहे. आता खाली एखाद्या ना अशा जाळीवरती काढून घ्यायचा, कारण तो खूप गरम आहे. वाफेमुळे तुम्ही जर ताटामध्ये काढलात ना, तर खालून ना नाश्ता हा ओलसर होतो. त्याच्यामुळे असं जाळीवरती काढायचा. थंड झाल्यानंतर ना इथं मी आपल्या पोळीपाटावरती काढून घेतला आहे आणि कापून घेणार आहे बघा. पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. जसं की ढोकळा आपण कसा कापतो तसा कापून घेऊ शकता, किंवा आपण पिझ्झा कसा कापतो, आता इथं तर मी तसाच कापून घेतला आहे, तर असासुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता. आणि अगदी तुम्हाला दिसण्यावरनं समजत असेल, वाव, तितकाच खायला बनणार टेस्टी असा नाश्ता झालेला आहे बघा. मस्त पाठीमागनं सुद्धा तुम्हाला दाखवते. इतका दिसायला सुंदर दिसतो ना, तितकाच चवीला भारी लागतो. आतपर्यंत सर्व भाज्या अशा शिजलेल्या आहेत बघा, कारण का बारीक गॅसवरती छान प्रकारे भाजून घेतल्यामुळे. झाकण ठेवून आपण हे भाजून घेतल्यामुळे ना आतपर्यंत सगळं छान प्रकारे आपलं शिजलं जातं. आणि अगोदर बघा तुम्हाला 2 प्रकार नाश्त्याचे दाखवले. अगदी तो सुद्धा मऊ लुसलुशीत झालेला आहे. मस्त तुम्हाला जर मुलांच्या टिफिनला द्यायचा असेल तर असा नाश्ता करू शकता. अगदी तुम्हाला बघूनच समजत असेल. आणि त्याच्यासोबत मस्त इथं कांदा टॅमॅटोची चटपटीत अशी चटणी केली. ह्याच्यासोबत हा नाश्ता खायला भारी लागतो बरं का. ह्याच्या अगोदर तुम्हाला मी बऱ्याच वेळा ना नारळाची चटणी, ओल्या खोबऱ्याची चटणी हे दाखवलेलेच आहेत. ती तुम्ही चटणी केलात ना, आपण इडलीसोबत वगैरे खाण्यासाठी करतो तरीसुद्धा चालेल. पण नेहमी नेहमी आपण ती चटणी करतो का नाही, म्हणून आज जरा मस्त चटपटीत कांदा टॅमॅटोची चटणी केली. खरं सांगू का, अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही इतका भारी नाश्ता झाला आहे बरं का. नक्की तुम्ही सुद्धा करून ना मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरी हा नाश्ता आवडला का. आणि मस्त जसे पिझ्झाचे आपण काप करतो ना, अगदी तसे केलेत. त्याच्यासोबत छान अशी ही आपली चटणी, एक नंबर नाश्ता लागतो. अगदी मुलंसुद्धा आवडीने खातात. तुम्हाला पुन्हा करायला सांगतील आणि बनवताच खाऊन पस्त करतात. इतका जबरदस्त हा नाश्ता होतो बरं का. आता तुम्ही म्हणाल आतपर्यंत शिजलाय का, ते सुद्धा तुम्हाला मी मोडून दाखवते. अगदी हा नाश्ता ना तुम्ही मुलांना सॉससोबतसुद्धा खायला देऊ शकता चटणी न करता. आतपर्यंत छान भाजलेला आहे. शिवाय कमीत कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो. मग कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.